भुजबळांच्या समर्थनार्थ दादरमध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं भुजबळ समर्थक आक्रमक झालेत। समता परिषदेच्या वतीनं दादरमध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात थेट दादरला। आपल्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहेत। सीमा, आपण बघतोय नाशिकमध्ये येवल्यामध्ये आंदोलन झाली, आता दादरमध्ये भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झालेत, आंदोलनाला उतरलेत। सीमा, नक्कीच आपण बघितलं तर ज्या दिवशी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्या दिवशी छगन भुजबळ यांच्या समर्थकांना आणि स्वतः छगन भुजबळ यांना मोठा धक्का पक्षाने दिला। त्यानंतर आपण बघतोय की येवला असेल, नाशिक असेल, नाशिकच्या भागामध्ये ठिकठिकाणी छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ आंदोलनं झाली, कारण त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं गेलं नाही वरिष्ठ असून सुद्धा। आता ग्रामीण भागामध्ये आणि इतर भागामध्ये आंदोलन झाल्यानंतर आज मुंबईमध्ये देखील छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ त्यांचे जे समर्थक आहेत ते आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळत आहे। समता परिषदेच्या वतीनं आज दादरमध्ये हे आंदोलन केलं जात आहे। सदानंद मंडलिक हे छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक मानले जातात आणि आज ते निषेध व्यक्त करत आहेत। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे तुम्ही आज आक्रमक आहात, पक्षाने कुठे ते त्यांच्यावरती अन्याय केला असं तुम्हाला वाटते? कार्यकर्त्यांना नक्की भुजबळ साहेबांवर आमच्या राष्ट्रवादी पक्षाने अन्याय केला आहे। त्या त्यांनी जे पक्षात काम केलेलं आहे, आज संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून त्यांनी आज एवढी म्हणजे सत्ता आणलेली आहे। आज ओबीसीची मतं आज महाराष्ट्रात किती टक्के आहे आणि ओबीसी साठी भांडणारा ज्या ओबीसीच्या मतांमुळे अगदी सीमा, एकंदरीत आपल्याला दिसतंय की सगळे भुजबळांच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की भुजबळांवर अन्याय झाले आणि त्यासाठीच ते आंदोलनात उतरलेत। सीमा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।